संजय सिंगलकरजी, कसं काय विसरलो, आमचे सचिव सुरेश जग्याशीजी, आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय बंडोपंत टेंभुर्णेजी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सन्माननीय अक्षय राऊतजी, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले सन्माननीय बाबा शेळकेजी, वर्षेजी, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष पदाधिकारी, आज दोन विषयाच्या संदर्भामध्ये आजची ही पत्रकार परिषद मी बोलवली आहे. त्यातला पहिला अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो काल झालेल्या पावसामुळं ह्या शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलं आणि याआधी कधी इतकी त्रासदी झाली नाही तेवढी त्रासदी लोकांना सहन करावी लागली. नागपूर शहराचं जे नाले आहेत त्या नाल्यांची सफाई मान्सूनपूर्व नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी केल्या जाते आणि मान्सूनपूर्व तयारी अंती ह्या शहरातील नागरिकांना ह्या पावसाचा त्रास होऊ नये, वस्त्यांमध्ये पाणी घुसू नये याची पूर्वतयारी केली जाते. दरवर्षीपेक्षा यावर्षी मान्सून लांबणीवर पडला. सुमारे 1 महिना उशिरानं नागपूर शहरामध्ये पाऊस आला. मात्र महानगरपालिकेची प्रशासनाची कुठलीही पूर्वतयारी याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये दिसली नाही आणि त्याची पोल काल खुलली. आपल्या लक्षात येईल की नागपूर शहरामध्ये 2 महत्त्वाचे नेते, एक केंद्राचे आणि एक राज्याचे 2 महत्त्वाचे नेते आहेत, नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. आणि नागपूर शहराच्या विकासाचं श्रेय हे दोन्ही नेते सातत्यानं घेताना दिसत आहेत. कुठल्याही शहराचा विकास करायचा झाला तर त्याचा विकास आराखडा तयार होतो, त्याचं नियोजन तयार केले जाते आणि 20 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने त्याचा विकास केला जातो. मात्र ह्या शहरामध्ये फक्त सिमेंट रस्ते आणि सिमेंटीकरणाच्या माध्यमातून त्याचं कुठलंही नियोजन न करता रस्त्याची उंची वाढवण्याचं काम केलं. त्याचं जे ड्रेनेज डिस्पोजल असलं पाहिजे ते ड्रेनेज डिस्पोजल व्यवस्थित न केल्यामुळे आज ज्या वस्त्यांमध्ये याआधी कधीही पाणी घुसत नव्हतं अशा वस्त्यांमध्ये पाणी घुसलं आणि 3 फूट 4 फुटापर्यंत मी काल रात्रीपर्यंत आणि आज सकाळपासून सुद्धा मी दक्षिण पश्चिम नागपूर आणि त्यातल्या विविध वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. अत्यंत भयावह स्थिती आहे. प्रशासनाची कुठलीही तयारी नाही. त्याचे प्रमुख कारणं ज्यावेळेस लक्षात आले की जे नाल्याची जी सफाई होत होती त्याचा गाळा उपसा करण्याची जी प्रक्रिया होत होती ह्या उन्हाळ्यामध्ये जवळजवळ ठप्प होती. हा भामटीपासून निघालेला जो नाला आहे स्वावलंबी नगरपासून सहकार नगर आणि त्या परिसरामध्ये त्या नाल्याची सफाई दरवर्षी केल्या जात होती. मात्र मागील 2-3 वर्षापासून सफाई न झाल्यामुळे त्या नाल्याच्या बाहेर 5-5 फुटापर्यंत पाणी आलं. त्यामुळे स्वावलंबी नगर, दीनदयाल नगर, आपलं स्वरूपनगर, सहकार नगर ह्या परिसरामध्ये ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी जात नव्हतं तिथे सुद्धा पाणी गेलेलं आहे. कुठल्याही लेआउटचा विकास होत असताना आधी ज्यावेळेस मंजूर झालं लेआउट त्यावेळेस त्याचा विकास नकाशासुद्धा मंजूर केला जातो. त्या विकास नकाशामध्ये काय काय असते, ड्रेनेज डिस्पोजल कसं राहील, सिवर डिस्पोजल कसं राहील, रस्त्याची उंची काय राहील आणि जेव्हा एकदा लेआउट सँक्शन झालं त्याची रस्त्याची उंची निश्चित झाली की त्यानंतर बिल्डिंग प्लॅन मंजूर करत असताना त्याच्या जोत्याची उंची निश्चित केल्या जात होती, त्याच्या प्लिनची उंची निश्चित केल्या जात होती. मात्र यांनी हे संपूर्ण स्ट्रक्चर बदलत लेआउट मंजुरीनंतर ज्या डांबरी रस्त्याची उंची निश्चित झालेली होती त्याच्या अनुषंगाने लोकांनी आपल्या जोत्याची उंची निश्चित केली होती ते रिव्हर्स करून टाकलं. बिल्डिंग प्लॅन सँक्शन केल्याशिवाय घर बांधता येत नाही. मात्र लेआउट प्लॅनमधला जो रस्ता ज्यामध्ये फेरबदल केला, त्याच्या उंचीमध्ये बदल केला, त्याची कुठलीही मंजुरी महानगरपालिकेने घेतली नाही किंवा दिल्या गेलेली नाही. आणि एक प्रकारचं डेव्हलपमेंट इम्पोज केलं, जबरदस्ती केली की आम्हाला वाटतं की सिमेंट रस्ते झाले पाहिजे म्हणून ते करायचं आहे आणि सत्तेपुढं शहाणपण चालत नाही म्हणून प्रशासनानं सुद्धा त्यामध्ये मूकसंमती दिली. पहिले निधी मंजूर झाला त्याच्यानंतर त्याचं इस्टिमेट तयार करण्यात आलं. निधीच्या अनुषंगानं रस्ते तयार केले
त्या भागातल्या रस्त्याची आवश्यकता, त्याची फिजिबिलिटी, त्याचं वॉटर डिस्पोजल याची कुठलीही स्टडी झाली नाही. आणि असं कुठलीही स्टडी न करता फक्त सत्ताधीशांचा रेटा ह्या वस्तीतला सिमेंट रस्ता झाला पाहिजे आणि म्हणून दबावामध्ये प्रशासनानं हे संपूर्ण सिमेंट रस्ते केले आणि रस्त्याच्या उंची वाढवलेल्या आहे. आणि जे जोता ज्या लेआउटच्या लेआउटच्या अनुषंगानं जोत्याची उंची निश्चित झालेली होती ते रिव्हर्सल झालं आणि त्याकडं कुठल्याही पद्धतीनं लक्ष देण्यात आलेलं नाही आहे आणि याच्यावर ते उत्तरसुद्धा द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे हे जे नागपूर शहराची जी स्थिती निर्माण झाली, हे स्थितीसाठी पूर्णतः फडणवीस आणि गडकरी जबाबदार आहेत. ज्या अर्थी ह्या शहरातल्या विकासाचं श्रेय ते घेतात की राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून ह्या शहरामध्ये 1,00,000 कोटी रुपये आम्ही मंजूर केलं असं दावा ते निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये करतात. आज 1,00,000 कोटी रुपये आपण 10 वर्षामध्ये जर नागपूर शहरामध्ये जर खर्च केले असेल तर त्या 1,00,000 कोटी रुपयाच्या विकासाचं आउटपुट आज सामान्य लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून झालेलं आहे. त्याचा आउटपुट काय आहे? इथं रोजगाराच्या संधी नव्यानं वाढल्या नाही, इथं नवीन इन्स्टिट्यूट आलेले नाही, फक्त रस्ते, उड्डाणपुलं हे निर्माण करून त्या माध्यमातून फक्त कमिशनखोरी. मिशन कमिशन हा यांचं मिशन डेव्हलपमेंट नव्हतं, यांचं मिशन कमिशन होतं आणि कमिशनच्या पैशाच्या माध्यमातून आमदार खरेदी करणं, खासदार खरेदी करणं, सरकारं पाडणं, पक्ष फोडणं हे कामं यांनी केलेले आहे. त्यामुळे हे फक्त लोकांच्या घरात पाणी घुसलं इथपर्यंतचा तांत्रिक मुद्दा नाही आहे. याच्या मागचं राजकीय अर्थकारण पण समजण्याची आवश्यकता आहे. कारण मोठ्याच्या मोठे दावे यांच्या माध्यमातून केल्या जाते की आम्ही 1,00,000 कोटी रुपये नागपूर शहराच्या विकासासाठी आणलं, नागपूर शहर स्मार्ट करायचं आहे. गडकरी साहेबांचा दावा होता की नाग नदीतून त्यांना बोट चालवायची होती. त्यांनी नाग नदीतून तर नाही चालवली अजूनपर्यंत, पण रस्त्यावरून मात्र त्यांची बोट फिरलेली आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनाला बोट खरेदी करावे लागत आहे रस्त्यावर. काल रेस्क्यू करत असताना तुमच्या टिपटॉप कॉन्व्हेंट सोमलवार शाळेतून कधीतरी विद्यार्थी रेस्क्यू करण्याची गरज भासली असं आपण याच्या आधी कधी ऐकलेलं नाही. मात्र पहिल्यांदा ही गरज भासली की सोमलवार शाळेचे विद्यार्थी पावसामुळे तिथं अटकले. का अटकले? कारण त्या समोरचा जो सिमेंट रस्ता आहे त्याचं नियोजन प्रॉपर झालेलं नाही. राजकीय दबावातून जबरदस्ती विकास थोपवण्याचं काम केलं जाते. आज बघा की नागपूर शहरामध्ये ज्या ज्या भागामध्ये पाणी तुंबलं त्यातला सर्वाधिक भाग हा मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातला आहे. नरेंद्रनगर भाग असो, सोमलवाडा भाग असो, तुमचा भामटीचा भाग असो, तुमचं स्वावलंबी नगर असो की आमच्या त्या पोहरा नदीच्या बाजूचा आजूबाजूचा संपूर्ण भाग असो, हा मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला हा परिसर आहे. यासाठी कोणी उत्तर द्यायला तयार नाही. प्रशासन दबावामध्ये काम करून राहिलेलं आहे. राजा बोले दाढी हाले ही स्थिती निर्माण झालेली आहे की त्यांना वाटते की इथला सिमेंट रस्ता झाला पाहिजे, त्याच्या ड्रेनेजचं कुठलंही नियोजन नाही. अमृत योजनेचा माझ्याकडे बार चार्ट आहे मे 31 पर्यंत. कारण ज्यावेळेस माझ्या परिसरामध्ये अमृत योजनेच्या कामाची सुरुवात झाली त्यावेळी मी मार्च महिन्यामध्ये बैठक घेतली त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत. त्यांना म्हटलं की तुमचा बार चार्ट दाखवा की तुम्ही हे काम किती दिवसापर्यंत करणार आहात आणि त्याचं रिस्टोरेशन कधीपर्यंत करणार आहात. माझ्याकडे तो बार चार्ट आहे. त्या अनुषंगानं 31 मेपर्यंत अमृतला ह्या संपूर्ण शहरातले कामं कंप्लीट करायचे होते आणि कंप्लीट करून रिस्टोरेशन करायचं होतं. मात्र आता जुलै आला, अजूनपर्यंत अमृत योजनेचं काम पूर्णत्वास आलं नाही. 50% अधिक काम गेलं नाही. जे 50% काम झालं त्याचं रिस्टोरेशन प्रॉपर झालेलं नाही आहे. ते रिस्टोरेशन होत नाही, त्याच्यावर कुठल्याही करारनाम्याच्या अंतर्गत दंड केला जात नाही. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की हे भारतीय जनता पक्षाचे नेते, त्यांचे पदाधिकारी फक्त कमिशनखोरीच्या मागं लागलेले आहेत. त्यांना पैसे मंजूर करून घ्यायचे ते कमिशन खाण्यासाठी आणि 20-20, 25-25% जर यांचं कमिशन जाणार असेल तर कामाचा दर्जा निकृष्ट दर्जा आहे. आपण बघता की अनेक उड्डाणपुलांना, अनेक सिमेंट रस्त्यांना तडे गेलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम आहेत. ज्या अर्थी आपण विकासाचं क्रेडिट घेता त्या क्रेडिटच्या आधारावरती मतं मागता लोकांपुढं. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी सुद्धा, या अपयशासाठी सुद्धा आपणच जबाबदार आहात. भारतीय जनता पक्षाचे लोक जबाबदार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं गडकरी आणि फडणवीस हे दोन नेते प्रामुख्यानं जबाबदार आहेत.
त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि शहरातील नागरिकांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की 1,00,000 कोटी रुपयाच्या विकास कामातून भ्रष्टाचारामध्ये किती गेले, वास्तविक जमिनीमध्ये किती उतरले, त्याचा सामान्य जनतेला काय फायदा झाला. आज सामान्य जनतेला यातून कुठलाही फायदा झाला नाही. याउलट ह्या शहराला बकाल करण्याचं काम केलं. नागपूर शहर एकेकाळी हिरवेगार शहर म्हणून 3 नंबरचं हिरवं शहर होतं. आज वृक्षतोडीमध्ये ह्या शहराचा पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. तुमचं दरवर्षी आता ज्यावेळेस पाऊस येतो, पाणी जाते, त्याला आपण शब्दामध्ये त्याला गुंडाळण्याचं काम करतो. अतिवृष्टी झाली म्हणून ही स्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीची डेफिनेशन काय आहे? अतिवृष्टी म्हणजे काय? पावसाळ्यामध्ये पाऊस येणारच आहे. त्या पावसाला जर हे प्रत्येक वेळेस अतिवृष्टी म्हणत असेल, कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस पडून राहिला आणि म्हणून ही स्थिती निर्माण झाली आहे, हे जस्टिफिकेशन चालणार नाही. कारण पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल दरवर्षी महानगरपालिकेला तयार करायचा आहे आणि तो स्टेटस ह्या शहरातील जनतेपुढे ठेवायचा आहे. पर्यावरणीय बदल काय झाले, त्यामुळे तुमच्या मागच्या 5-10 वर्षामध्ये ॲव्हरेज पाऊस किती झाला, सर्वाधिक पाऊस कोणत्या कालखंडामध्ये झाला, याचं ॲनालिसिस करून त्याचं नियोजन आणि त्या नियोजनातून त्याचं तांत्रिक परिमार्जन करणं गरजेचं आहे. मात्र ह्या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष करत 2 विद्वान नेते आपल्या नागपुरात आहे. एक गडकरी साहेब, ते आता वैज्ञानिक म्हणून त्यांना बऱ्याचपैकी मान्यता ह्या देशामध्ये मिळालेली आहे. कोणते वैज्ञानिक? आईन्स्टाईन नंतर यांचाच नंबर लागतो. आता दुसरे एक विद्वान आमचे फडणवीस साहेब, यांच्या मतदारसंघातलं तर वास्तविक चित्र आपण बघितलेलं आहे. हे 2 लोक जबाबदार आहे, भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे आणि म्हणून ह्या संपूर्ण कामाचं ऑडिट झालं पाहिजे. नागपूर शहर याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटत नाही. कारण चौकशी करणारी तेच, न्याय देणारी तेच, सर्व तेच. कानून तुम्हारा, वर्दी तुम्हारी, सब आपस में मिले जुले है. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. मात्र हा विचार नागपूर शहरातील जनता करतील. मी प्रत्येक भागामध्ये फिरलो. स्वामीनगरच्या भागामध्ये जिथं बहुसंख्य भाजपाचे मतदार आहेत, आज आक्रोशित होते. त्यांच्याकडं कोणी ढुंकून पाहिलं नाही, त्यांच्यापर्यंत घरात कोणी गेलं नाही. गडरचं पाणी त्यांच्या घरामध्ये 2-2, 3-3 फूटपर्यंत काल रात्रभर राहिलं. गळाचा थर आहे, ढीग आहे. आज काढण्याची व्यवस्था अपुरी आहे. मी असिस्टंट कमिशनरला आमच्या फोन केला की इथं कुमक वाढवा, लोक वाढवा. मात्र चालू आहे थातूरमातूर काम. तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो नागपूरकरांना विचार करायचा आहे की विकासाचे पॅरामीटर आपल्यावर थोपल्या जाण्यापेक्षा आपण निश्चित केलं पाहिजे. आपल्याला ठरवायचं आहे की विकास म्हणजे काय. ह्या शहरातला विकास फक्त सिमेंट रस्ते किंवा 1,00,000 कोटीचे पैसे आले म्हणजे विकास झाला असं होत नाही. तर विकास हा सर्वांगीण असला पाहिजे, तो समावेशक असला पाहिजे आणि तो लोकांना सहनी झाला पाहिजे. असह्य विकास होऊन राहिला, हा एक विषय आहे. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे, ज्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडं मी काल प्रत्यक्ष निवेदन दिलं की नागपूर शहरामध्ये 29/6 पासून SIRची प्रक्रिया सुरू आहे. आपण सर्व लोक जाणता की SIR हा क्लिष्ट विषय यांनी करून ठेवला. याआधी मतदार नोंदणीसाठी कधीही कोणालाही फॉर्म भरावा लागत नव्हता. घरोघरी BLO जाऊन मतदार नोंदणी करत होते. मात्र या सरकारने नव्या पद्धतीने SIR आणलं आणि BLO जाईल आणि त्यासाठी राजकीय पक्षाच्या BLAंनी त्यामध्ये मदत करावी ही अपेक्षा प्रशासनाकडून होती. आज नागपूर शहरामध्ये आमदार निवासमध्ये साधारणतः 500 भारतीय जनता पक्षाचे पेड वर्कर्स तिथं मागील 1.5 महिन्यापासून रहिवास करत आहेत. ही बाब मी प्रशासनाकडं सातत्यानं फोनद्वारे मी कळवली की हे लोक कोण आहेत आणि कुठल्या स्वरूपाचं हे काम करतात आहे आणि हे कामाचं स्वरूप काय आणि प्रशासनाला कुठल्या मदतीची गरज आहे. BLOच्या प्रक्रियेमध्ये BLOकडे उपलब्ध असलेले फॉर्म घरोघरी त्या मतदारांपर्यंत पोहोचवणे, राजकीय पक्षाच्या BLAंनी ते घर दाखवण्यासाठी मदत करणे आणि ते जर घरी उपलब्ध नसेल तर नॉट फाउंड ह्या फॉर्मवरती सही करणे, एवढंच मर्यादित काम स्कोप ह्या संपूर्ण BLO आणि BLOच्या ह्या प्रक्रियेमध्ये आहे. असं असताना भारतीय जनता पक्षानं 500 वर्कर जे पेड वर्कर आहे, ज्याचे व्हिडिओज माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद आम्ही केल्याचं चित्रफिती आमच्याकडे आहे.
महानगरपालिकेच्या 6 बसेस आमदार निवासमध्ये रोज जातात, त्या संदर्भामध्ये आयुक्तांना, महानगरपालिका प्रशासनाला आम्ही ज्यावेळेस विचारणा केली की हे 6 बसेस जातात ते कोणाच्या नावावर जाऊन राहिल्या, त्याचे पैसे कोण भरतात आहे, तर त्या तारखेपर्यंत कोणीही पैसे भरलेले नव्हते. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आम्ही तिथं बस पाठवतो असं त्या ठिकाणी उत्तर होतं. आणि याचा पाठपुरवठा मी सातत्यानं करत असताना अजूनपर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्याचं ऑफिशियल उत्तर आम्हाला कळलं नाही. त्याचे पैसे कोणी भरले, कोणाच्या सूचनेवरून, कोणाच्या आदेशावरून त्या बसेस तिथं पाठवल्या जातात आणि हे कार्यकर्ते नक्की कुठलं काम करतात या संदर्भातल्या संदिग्धता अजूनही आहे. या बाबतीत मी डेप्युटी कलेक्टर ह्या सर्व लोकांसोबत बोललो, त्या कन्सर्न विधानसभा मतदारसंघातल्या डेप्युटी कलेक्टरसोबत बोललो. त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीचे कुठलेही कार्यकर्ते आमच्या मदतीला नाही. मात्र प्रत्यक्ष BLA त्या मतदान केंद्रावर किंवा जिथं कॅम्प भरते त्या कॅम्पमध्ये आमचे कार्यकर्त्यांनी त्या BLOंना, त्या कार्यकर्त्यांना जे BLA नाही त्यांना पकडलं. ते माहिती फॉर्म भरून राहिले, ते डाटा भरून राहिले. त्यांच्याकडे एक ॲप आहे, त्या ॲपच्या अनुषंगानं कुठला आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला मतदार आहे त्याचा फॉर्म चुकीचा कशा पद्धतीनं भरायचा याच्या सूचना, स्पष्ट सूचना, ट्रेनिंग त्या संपूर्ण कार्यकर्त्याला आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब जे आहे ती अशी होती की मी प्रत्यक्ष ज्यावेळेस आमदार निवासमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं पोहोचलो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांसोबत मी जेव्हा संवाद साधला, त्यांना विचारलं की आपलं काम व्यवस्थित चालू आहे ना, ते म्हणले की हो. त्यांचा समज असा झाला की हे कदाचित भारतीय जनता पक्षाचेच व्यक्ती असतील, म्हणून त्यांनी सरसकट मला सगळं सांगून दिलं की आम्ही हैदराबाद हाऊसमध्ये बसून राहिलेलो आहे. हैदराबाद हाऊस हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय कार्यालय आहे. SIR ह्या प्रक्रियेमध्ये शासकीय कार्यालयाचा, मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप कशा पद्धतीचा याचा हा प्रश्न आमच्या पुढे ज्यावेळेस आला त्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, त्यांना विचारणा केली की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून SIR प्रक्रियेला कुठल्या प्रकारची मदत करून राहिली आणि आपल्याला कुठल्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा या संदर्भामध्ये काहीही उत्तर नाही. आज आपल्या लक्षात येईल की संपूर्ण शहरामध्ये ह्या SIRच्या संदर्भात कुठलीही जाहिरात नाही. जिल्हा प्रशासनाला मी पत्र दिलं की आपण याची जाहिरात करा, जनजागृती करा, जनजागरण करा, कारण याआधी मतदार नोंदणीसाठी आपण पुढं येऊन मतदार नोंदणी केली पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ॲटो फिरवल्या जायचे, लाऊडस्पीकर लावल्या जात होतं, TVवर, रेडिओवर, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या जात होत्या. मात्र SIR सारखी महत्त्वाची प्रक्रिया सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकही जाहिरात किंवा जनजागृतीचं अभियान कुठल्याही पद्धतीचं घेतल्या जात नाही. उलट ही संपूर्ण प्रक्रिया प्रायव्हेटाईज भारतीय जनता पक्षाच्या हवाली करून टाकली. संपूर्ण BLAच्या माध्यमातून हे आउटसोर्स करण्याचं काम केलं. ही प्रक्रिया आउटसोर्स करून भारतीय जनता पक्षाला आउटसोर्स केली आहे का हा आमचा प्रश्न जिल्हा प्रशासनाला आहे. हे जे इंटरफेरन्स आहे सातत्यानं, पालकमंत्र्यांचं इंटरफेरन्स, मुख्यमंत्र्यांचं इंटरफेरन्स, ज्या तरुण पोराचा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केला तो धामणगाव रेल्वेचा पोरगा होता आणि त्या धामणगाव रेल्वेच्या पोराला ज्यावेळेस त्यांना माहिती झालं की यांनी त्या इंटरव्ह्यू दिली त्यावेळेस त्याला 2 दिवस डांबून मारहाण केली त्याच आमदार निवासमध्ये. तो चांदूर रेल्वेचा आहे. आज भयभीत होऊन तो गावाला परत गेला. तो प्रत्यक्ष मी त्याला म्हटलं की तू इथे येऊन पत्रकारांपुढे येऊन आपली घटना सांग. आज भयग्रस्त होऊन तो यायला तयार नाही. ही वास्तविकता आहे. प्रशासनाला याची चौकशी केली पाहिजे. आमदार निवासमध्ये 1.5 महिन्यापासून हे लोक कोण आहेत, कशासाठी आलेले आहेत, प्रशासनाला कशासाठी कुठल्या प्रकारची मदत पाहिजे आणि याचं संपूर्ण CCTV फुटेज प्रशासनाकडे मी मागणी केलेली आहे. हैदराबाद हाऊसचं CCTV फुटेज द्या, तुमचं रवी भवनचं CCTV फुटेज द्या आणि ह्या SIR प्रक्रियेमध्ये आम्हाला शंका नाही, विश्वास आहे की या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष दलित, मुस्लिम, आदिवासी, OBCs यांचं सिलेक्टिव्ह मतदान कापण्याची शक्यता आहे. हे पूर्णतः नाही कापणार, त्याची हिंमत नाही. सिलेक्टिव्ह जे 10-15% मतदान कमी करायचं, एका घरातले 5 मतदार असतील तर 2 मतदान उडवून टाकायचं. आज BLO घरोघरी जात नाही, गठ्ठे घेऊन बसलेले आहेत 4-4, 5-5 बूथचे आणि तिथे दिवसभर त्याला चाळावं लागते एक फॉर्म शोधायसाठी
आणि जो मेहनतकश माणूस आहे, मजदूर माणूस आहे, जो सामान्य माणूस आहे, तो दिवसभराची आपली रोजी पाडून तिथं दिवसभर आपलं तो नाव शोधू शकणार नाही. अशा स्थितीमध्ये हे SIR प्रक्रियेच्या माध्यमातून जनतेचा विरोध असताना सुद्धा आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत. यासाठीचे हे प्रयत्न आहे. जनतेचे हे फ्री अँड फेअर निवडणुकीमध्ये जिंकू शकत नाही याचा विश्वास भारतीय जनता पक्षाला आल्यामुळे यांनी SIRचा सहारा घेत सर्वसामान्य मतदारांचा जो मतदानाचा घटनादत्त अधिकार आहे तो हिरावण्याचं षडयंत्र जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आमची जिल्हा प्रशासनाला सुद्धा वॉर्निंग आहे की कोणी सत्तेमध्ये सर्व काळ राहत नाही, परमनंट नाही. आम्ही सुद्धा त्याच्या नोंदी घेऊ. आपण निपक्षपाती पद्धतीनं आपण मतदार नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. घटनादत्त अधिकार आहे मतदानाचा आणि त्यासाठीच्या प्रक्रिया आपण त्याच्या घरोघरी जाऊन ते करणं गरजेचं आहे. ते आपण न करता ही संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या जर हवाली करणार असाल तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीची नोंद अत्यंत गांभीर्यानं घेऊ. याची पण दखल जिल्हा प्रशासनानं घ्यावी. एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. धन्यवाद. ये जिला प्रशासन को कल ही मैंने लेटर दिया, उसका रिसीव्ड है. तो जिला चुनाव आयोग यानी कौन जिला प्रशासन का यही चुनाव आयोग है. कुछ नहीं, उन्होंने बोले कि हम चौकसी करते हैं और हमें विश्वास है कि उनकी क्षमता नहीं है आज के दिन में. हाँ, जनजागृती हीच आमच्याकडे आहे. तुमच्या माध्यमातून जनजागृती लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाणे, लोकांमध्ये अवेअरनेस आणणे है ना, लोकांमध्ये अवेअरनेस आणणे आणि मतदाता सूचीमध्ये त्यांचं अधिकाधिक नाव आलं पाहिजे. आणि कुठल्या ना कुठल्या कारण आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या अनेक की मुस्लिम मतदारांचे नावं कोणाचं भिवंडीत गेलं, कोणाचं त्या औरंगाबादमध्ये गेलं, कोणाचं मुंबईमध्ये गेलं. याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही प्रश्न विचारले. त्यांनी फॉर्म 8 भरला का, भरला ऑनलाईन भरला की ऑफलाईन भरला, भरला असल्यास त्याची प्रत द्या. आजपर्यंत एकही प्रत मिळालेली नाही. आणि ऑनलाईन भरला असेल तर कुठल्या मोबाईल नंबरवरून भरला ते जर मिळालं तर तो व्यक्तीसुद्धा आयडेंटिफाय होऊ शकते. सगळं करता येते, मात्र यांना करायचं नाही आहे. फक्त मुस्लिम मतदारांचेच मतं कसे काय ट्रान्सफर होतात भिवंडीला, त्याचा अर्ज नाही आहे. तो इथंच राहतो आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये मतदान केलं, त्यानंतर ट्रान्सफर झालं. हे असे अनेक प्रकार सुरू आहे. हे मतचोरी आपण बघा की विद्यार्थ्यांच्या ज्या आंदोलनामध्ये होट चोर गद्दी छोड हे सुद्धा नारे लागले होते. तरुणांना सुद्धा हा विषय लक्षात आलेला आहे. चंदा चोर गद्दी छोड हे सुद्धा नारे लागले होते. त्यामुळे हा विषय काही एक स्वतंत्र विषय नाही, सगळे इंटरलिंकिंग आहे, इंटरलिंक्ड विषय आहे. घरामध्ये पाणी घुसलं हे सुद्धा इंटरलिंक्ड विषय आहे. कारण तो घरामध्ये पाणी यासाठी घुसलं कारण यांना भ्रष्टाचार केलेला आहे, यांनी कमिशनखोरी केलेली आहे, पैसे खाल्लेले आहेत, निकृष्ट दर्जाचे कामं झाले आहेत. नक्कीच त्याचं कारण मी फक्त आरोप नाही केला, मी लेखी सुद्धा प्रशासनाला कळवलं. आणि हे कशाच्या आधारावर, ऐकीव माहितीच्या आधारावर नाही. मी प्रत्यक्ष त्या पोरांसोबत ज्यावेळेस मी बोललो त्यांना विचारलं की तुम्ही SIRमध्ये कुठल्या प्रकारचं काम करता. त्यांनी सांगितलं की हैदराबाद हाऊसमध्ये आम्ही काम करतो, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये, आणि तिथे SIRमध्ये मॅपिंग अनमॅप करण्याचं काम आमचं आहे. हे स्पेसिफिक सांगितलं. आणि मुख्यमंत्र्यांना नक्कीच माहिती आहे की मागच्या वेळी सुद्धा ज्यावेळेस ते 39,000 मतानं निवडून आले त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की हे मतं चोरी करून निवडून आले. 34,000 मतं त्यांनी ॲड केले विदाऊट BLO रिपोर्ट. न्यूज लॉन्ड्री नावाच्या एका वृत्तवाहिनीनं त्या संदर्भात रिपोर्ट पण केलेला होता. त्यांना भीती आहे त्यासाठी. आणि हे ह्या पोरांचे पण स्टेटमेंट आहे ऑन रेकॉर्ड
की माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांची निवडणूक सेफ करून घ्यायची आहे, यासाठी हे संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। आजच्या घडीला आता चिचबॉनमध्ये 3 कार्यकर्ते बसलेले आहेत, त्यांना एक ओळखपत्र दिलं ऑरेंज कलरचं, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र SIR सर्वेक्षण कोऑर्डिनेटर कशाचं कोऑर्डिनेशन करून राहिले? प्रक्रिया मी सांगितली, BLOकडे फॉर्म येणार आहे, BLOनी घरोघरी जायचं आहे, त्यांची माहिती कलेक्ट करायची आहे, 2002च्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते ॲपद्वारे सर्च करून मॅपिंग करायचं आहे, नसेल तर त्यांच्याकडून कागदपत्र उपलब्ध करून द्यायची, एवढी साधी प्रक्रिया आहे। हे कोऑर्डिनेटर SIR सर्वेक्षण कोऑर्डिनेटर दक्षिण पश्चिम नागपूर, हे फक्त दक्षिण पश्चिम नागपुरात सुरू नाही आहे, नागपुरातल्या 6 मतदारसंघामध्ये सुरू आहे, 6 मतदारसंघामध्ये। तर जिल्हा प्रशासनाने याची चौकशी करून सांगावं की हे कोऑर्डिनेटर नक्की करून काय राहिलेले आहे आणि प्रशासनाला कुठल्या मदतीची गरज आहे, प्रशासनाकडे कुठला कमतरता आहे की जिथे त्यांना भारतीय जनता पक्षाची BLA शिवाय मदत घेणे गरजेचं वाटून राहिलेलं आहे। त्यांनी 5,000 कोटी रुपयाचं त्यांनी डिटेल दिलं पाहिजे, कुठले नाले साफ केले, कुठल्या एजन्सीच्या माध्यमातून केले, त्याच्यात 5,000 कोटी रुपये कसे खर्च झाले। ते दावे तर 1 लाख कोटीचे सांगितलं ना मी, त्या दाव्यावर तुम्ही काही जाऊ नका, ते 5,000 50,000 कोटी उद्या सांगू शकतील। हे दडपशाही आहे। तुम्हाला काय वाटतं की हे संपूर्ण प्रक्रिया बघितल्यानंतर ह्या देशामध्ये लोकशाही शिल्लक आहे असं आपल्याला वाटतं? हुकुमशाही आहे, दडपशाही आहे। आज गृहमंत्री संसदेला फेस करू शकत नाही, गृहमंत्री संसदेमध्ये येत नाही। त्या दिवशी नागपुरामध्ये संविधान चौकामध्ये ज्या पद्धतीनं बर्बरतेनं त्या मुलांना मारहाण केली, हे दडपशाही आहे। चंद्रशेखर बावनकुळे अभ्यासू मंत्री आहेत, नंबर 2चे मंत्री आहेत, 2 नंबरचे नाही, मी तुम्हाला सांगितलं। त्यांच्या म्हणण्याला काहीतरी महत्त्व असेल आणि भविष्यातले मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला आम्ही गांभीर्याने घेतो, महत्त्व असेलच। त्यांनी सांगितलं तर त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, जबाबदारीनेच बोलले असतील। नाही, हा प्रश्न काँग्रेस BJPचा नाही आहे, हा प्रश्न ह्या देशातल्या लोकशाहीचा आहे। ह्या देशामध्ये लोकशाही राहील की नाही, यांना ठेवायची आहे की नाही, हा प्रश्न आहे। 1952ची पहिली मतदार यादी ज्यावेळी तयार झाली त्यावेळेस लोकांकडे कुठलाही कागद नव्हता, त्यांचे जन्मतारखेचे दाखले नव्हते, त्या गावापर्यंत पोहोचता येत नव्हतं, तरीसुद्धा ती मतदार यादी तयार केली। अगदी 2002 पर्यंत घरोघरी जाऊन ते नोंदवलेली होती। जे बेघर असतील, ज्यांच्याकडे कुठलाही निवारा नाही, चौकामध्ये राहतात, रस्त्यावर राहतात, पुलाखाली राहतात, अगदी वेश्यावस्तींमध्ये सुद्धा जाऊन मतदान नोंदणी केली पाहिजे असं कायदा सांगतो, मी नाही म्हणत। आणि ही प्रक्रिया आतापर्यंत त्या पद्धतीनं पार पाडल्या जात होती। पहिल्यांदा यांनी ह्या नव्या पद्धतीची जी प्रक्रिया सुरू केली आणि यामध्ये त्यांनी ज्युडिशरीला सुद्धा हाताशी धरून ह्या प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करू लागला। हा जो आघात आहे हा कुठल्या राजकीय पक्षावरचा नाही, तर ह्या देशातल्या लोकशाही आणि संविधानावरचा आघात आहे। कोर्टामध्ये चॅलेंज करता येते, मात्र कोर्टामध्ये जायचं की नाही जायचं याचा आपल्याशी विचारविनिमय करून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.